नमस्कार मित्रांनो, इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीच्या या युट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे स्वागत आहे। मुंबई उच्च न्यायालयामध्ये भरती आलेली आहे। भरती कोणत्या पदासाठी आहे, रिक्त जागा किती आहेत, एग्जाम पॅटर्न काय असणार आहे, याविषयीची संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळणार आहे। म्हणून तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघितलाच पाहिजे। बघा, ही ॲडव्हर्टाइजमेंट आलेली आहे हाय कोर्ट ऑफ ज्युरिडिक्शन ॲट बॉम्बे प्रिन्सिपल सीट ॲट बॉम्बे, म्हणजेच मुंबई उच्च न्यायालयाची ही भरती आहे। The application are invited from eligible candidates, जे काही पात्रताधारक उमेदवार असतील तर त्यांच्यासाठी हे मागवण्यात आलेले आहे। तर याच्यामध्ये सिलेक्शन लिस्ट आणि वेटिंग लिस्ट जे आहे तर ती तयार करण्यात येणार आहे। आणि जी वेटिंग लिस्ट असेल ना मित्रांनो, खूप छान काम केलेले की त्याचा कालावधी 2 वर्षाचा असणार आहे। म्हणजे जे उमेदवार जॉईन करून शकत नसतील आणि बाकीच्या उमेदवारांना संधी 2 वर्षापर्यंत इथे जे आहे तर ती भेटणार आहे। बघूया एकूण किती जागा आहेत, पदाचं नाव काय आहे। तर पदाचं नाव सिंपल आहे, पदाचं नाव आहे लिपिक। लिपिक या पदासाठी आहे। आता आपण हा कोणता लिपिक आहे, कोर्ट मधला लिपिक आहे आणि साधं सुद्धा कोर्ट नाही, तर महाराष्ट्र राज्याच्या उच्च न्यायालयाचं हे लिपिक आहे। एकूण 129 जागा आहेत, खूप चांगल्या पद्धतीच्या जागा आहेत। आणि तुम्हाला सांगू इच्छितो की कोर्ट मार्फत जी भरती येतात मित्रांनो, त्याच्यामध्ये एससी, एसटी, समांतर रिझर्वेशन, महिला, दिव्यांग, माजी सैनिक असं कुठल्याही पद्धतीचं आरक्षण नसतं। फक्त इथे यांनी फर्स्ट टाइम 4% जागा या डिसेबल पर्सन साठी राखीव ठेवलेल्या आहेत। म्हणजे 5 जागा या राखीव ठेवलेल्या आहेत या 129 पैकी। बाकी एससी, एसटी रिझर्वेशन, ओबीसी रिझर्वेशन, महिला वगैरे असे कुठल्याही पद्धतीचं रिझर्वेशन जे आहे तर तिथं नसतं। या 5 जागा राखीव आहेत। बघा, सिलेक्शन लिस्ट मध्ये 124 लोक असतील आणि 31 लोकांना वेटिंग लिस्ट मध्ये स्थान जे आहे तर ते देण्यात येईल। याच्यापैकी जेवढे लोक जॉईन करतील त्याच्यानंतर या 31 लोकांना पुन्हा वरती संधी जी आहे तर ती देण्यात येणार आहे। बघा, सॅलरी किती असणार आहे, सॅलरीचा बँड खूप चांगला बँड यांनी ठेवलेला आहे। S10 चा बँड ठेवलेला आहे। S10 चा बँड ठेवलेला आहे, जो चांगला असा बँड आहे त्यांच्या पद्धतीने। त्याच्यामध्ये 29,200 ते 92,300 एवढं जे आहे वेतन असणार आहे। 29,200 असल्यामुळे हे वेतन बाकीच्या ज्या गोष्टी तुमच्या अलाउन्सेस भत्ते जर ऍड केले तर 35 ते 40 हजाराच्या दरम्यान जे आहे तर तुमची ही सॅलरी इन हँड जी आहे तर ती तुम्हाला येणार आहे। तर महत्वाचं पद आहे। बघा, इथं निवड प्रक्रिया कशी असणार आहे, जर निवड प्रक्रिया सांगायची झाली तर ही 3 टप्प्यात जवळपास होणार आहे। बघा, सगळ्यात आधी तुमची काहीतरी परीक्षा होणार आहे, ओके। त्याच्यानंतर दुसऱ्या स्टेजला तुमची टायपिंग होणार आहे आणि तिसऱ्या टेस्टला त्यांनी वायवा म्हटलेले, तो तुम्ही इंटरव्ह्यूज म्हणू शकता, तो एक इंटरव्ह्यूचाच प्रकार आहे। तर अशा पद्धतीने ही 3 टेस्ट, 3 टप्पे पार केल्यानंतर तुमची जी आहे या लिपिक या पदासाठी निवड होणार आहे। तुम्ही म्हणाल अशी जर पद्धत तर एमपीएससी मध्ये पण नाही, एवढं ग्रुप बी मध्ये पण नाहीये, तर कोर्टाच्या या जुन्या पद्धती चालू आहेत तर त्याच पद्धती त्यांनी कंटिन्यू ठेवलेल्या आहेत। ग्रुप बी आणि ग्रुप बी खालचे जे पद आहेत तर शक्यतो त्यांना इंटरव्ह्यू सगळेच कॅन्सल केलेले, परंतु कोर्टाच्या बाबतीत इंटरव्ह्यू म्हणजे शिपाई जरी असेल, स्वच्छता कर्मचारी देखील असेल तर त्याच्यासाठी देखील इंटरव्ह्यू जो आहे तर तो असतो। इंटरव्ह्यूची प्रक्रिया कोर्टमध्ये प्रत्येक ठिकाणी असतेच। वयोमर्यादा किती आहे तर लक्षात घ्या, 18 ही जनरल साठी वयोमर्यादा इथे ठेवण्यात आलेली आहे, 18 ते 38। बाकी जे कॅटेगरीमध्ये असतील एससी, एसटी, ओबीसी यांसाठी 18 ते 43 वर्ष एवढे ठेवण्यात आलेले आहे। आणि जे हायकोर्ट आणि गव्हर्नमेंट एम्प्लॉईज असतील, जर अप्लाय करत असतील तर त्यांच्यासाठी कोणत्याही पद्धतीची वयाची अट जी आहे तर ती इथं ठेवण्यात आलेली आहे। पुढचं पात्रता काय पाहिजे बघा, मस्ट पजेस युनिव्हर्सिटी डिग्री ऑफ एनी रिकॉग्नाइज्ड युनिव्हर्सिटी, म्हणजे कोणतीही पदवी चालणार आहे, म्हणजे तो पदवीधारक असावा। आणि ते स्पष्ट म्हटले की तो अंतिम वर्षातील नसावा, त्याच्याकडे पदवी ही आता त्याच्या हातातच पाहिजे तरच तो अप्लाय करू शकतो, म्हणजे तो पदवीधारक असावा। परंतु जर 2 उमेदवार सारखे असतील इंटरव्ह्यू मध्ये तर ज्याच्याकडे लॉची डिग्री आहे त्याला आम्ही प्राधान्य देऊ असं म्हटलेलं आहे। लॉची जी डिग्री असेल तर त्या व्यक्तीला इथं प्राधान्य मिळणार आहे। तसेच ही झाली पहिली अट। त्याच्यासोबत एक तांत्रिक अर्हता पण सांगितलेली की तुमच्याजवळ टायपिंगचं सर्टिफिकेट असणं इथं गरजेचं त्यांनी जे आहे तर ते म्हटलेलं आहे। आणि कोणतं पाहिजे, इंग्लिशचं टायपिंगचं सर्टिफिकेट पाहिजे 40चं, ओके 40चं। इथं हे नाही म्हटलेलं की 30चं पण पाहिजे, 40चं पाहिजे। काही मुलांनी डायरेक्ट 40चं काढलेले तर ते पण इथं जे आहे तर ते चालून जाईल। त्याच्यानंतर आणखी एक पात्रता त्यांनी सांगितलेली आहे की तुम्हाला कम्प्युटरचं नॉलेज वगैरे असणं इथं गरजेचं आहे। मेन म्हणजे तुमचं MSCIT किंवा CCC अशा पद्धतीचे कोर्सेस जे आहेत तर ते झालेले इथं असणं आवश्यक केलेलं आहे। पुढे इतर पात्रतेमध्ये त्यांनी म्हटलेलं आहे की त्याला मराठी भाषेचं ज्ञान असावं। आता मराठी भाषेचं ज्ञान हे कसं मोजतील
बोर्डावरून मोजतील किंवा बाकीच्या गोष्टींवरून ते करू शकतात. तसेच व्हिडिओ कॉन्फरन्सिंगचं त्याला नॉलेज असावं. का माहितीये का? कारण की आता जे महत्वाचे जे निर्णय असतात, संविधानिक निर्णय असतात, तर त्यांचे आता लाईव्ह प्रक्षेपण जे आहे तर ते हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टाने सुरू केलेलं आहे. तर या हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टामध्ये जे काही व्हिडिओ कॉन्फरन्सिंग होतात, व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे ज्या केसेस होतात, तर त्याच्याविषयी तुम्हाला जे आहे तर ते माहिती असावं लागतं. ते टेक्निकल नॉलेज तुम्हाला असलं पाहिजे. पुढे इथं काय सांगितलेलं आहे? रजिस्ट्रेशन फी, परीक्षा शुल्क किती असणार आहे? 100 रुपये इथं परीक्षा शुल्क जे आहे तर ते असणार आहे. नंतर तुमच्याजवळ 400 रुपये हे परीक्षा शुल्क घेतले जाणार आहे. हे नोंदणी शुल्क आहे. हे नोंदणी शुल्क असणार आहे आणि हे खऱ्या अर्थाने तुमचं परीक्षा शुल्क जे आहे तर ते असणार आहे. आता कधी ते कधीपर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता? तर 22 जानेवारी पासून फॉर्म सुरू झालेले आहेत आणि तुम्ही 5 फेब्रुवारी पर्यंत हा फॉर्म भरू शकतात. कोर्टामध्ये शक्यतो लक्षात घ्या की मुदत जी आहे तर ती वाढत नाही, म्हणून तुम्ही फार कमी कालावधी दिलेला आहे आणि या कमी कालावधीमध्ये ज्या मुलांना अप्लाय करायचं असेल तर त्यांनी लवकरात लवकर हा फॉर्म जो आहे तर तो भरून टाकावा. आता परीक्षा कशा पद्धतीने होणार आहे बघा. मी पहिलं काय सांगितलं की पहिल्या स्टेपमध्ये तुमची लेखी परीक्षा होईल. त्याला त्यांनी नाव दिलेले स्क्रीनिंग टेस्ट. लेखी परीक्षा लक्षात घ्या 90 गुणांसाठी होईल. किती गुण असतील? 90 गुण. मग याच्यामध्ये काय काय असणार आहे लक्षात घ्या. या 90 गुणांपैकी 45 गुण पाडणं हे आवश्यकच असणार आहे, तरच तुमचं पुढे काहीतरी कन्सिडर जे आहे तर ते केलं जाणार आहे. याच्यामध्ये तुम्हाला 1 तास हा अवधी दिला जाणार आहे. 1 तास अवधी दिला जाणार आहे. बघा इथं दिलेला आहे रिटन टेस्ट पेपर शुड बी ऑब्जेक्टिव्ह टाइप. म्हणजे काय की तो एमसीक्यू टाइप मध्ये असेल, काहीतरी पर्याय दिले जातील, त्याच्यावरून तुम्हाला योग्य उत्तर निवडायचं राहील. बघा विषय दिलेले आहेत मराठी विषय. मराठी विषयावर 10 गुण, इंग्रजी विषयावर 20 गुण, जीके वर 10 गुण, जनरल इंटेलिजन्स वर 20, अरिथमेटिक वर 20 आणि कम्प्युटरचं 10. म्हणजे 20 21 20 2 40 20 30 60 20 84 आणि 90. म्हणजेच काय की प्रश्न पण 90च आहे आणि गुण पण जे आहेत तर ते 90 आहे. आणि याच्यासाठी तुम्हाला 1 तास जो आहे तर तो एवढा वेळ दिलेला आहे, म्हणजे थोडा कमीच वेळ दिलेला आहे मित्रांनो. 60 मिनिटात तुम्हाला 90 प्रश्न जे आहेत तर ते सोडवायचे आहेत. आणि याच्यामध्ये मेन म्हणजे जनरल इंटेलिजन्स आणि अरिथमेटिक हे व्यवस्थित पद्धतीने तुम्हाला करून जावं जे आहे तर ते लागणार आहे. पुढची स्टेप पास झाल्यावर तुम्हाला बोललो जाईल टायपिंग टेस्टला. टायपिंग टेस्ट साठी तुम्हाला 20 गुण असणार आहेत. किती? 20 गुण. आणि याच्यामध्ये पासिंग क्रायटेरिया हा 10 गुणांचा आहे. इथं तुम्हाला पास होण्यासाठी 10 गुण हे पाडावेच लागतील. इथं टायपिंग करायचं आहे 400 शब्दाचा पॅसेज तुम्हाला जे आहे तर तो टायपिंग करायचा आहे, कारण की याच्यात ते हेच म्हटलेलं आहे. पुढे इंटरव्ह्यू, त्याला वायवा म्हणतात. तर हे वायवा तुमचं जे आहे तर ते 40 गुणांचं असणार आहे. आणि याच्यामध्ये 16 गुण हे कमीत कमी तुमचे आलेच पाहिजे, तरच तुमचं पुढच्या स्टेज साठी घेतलं जाईल. म्हणजे तुम्ही जर लक्षात घेतलं ना 90 20 आणि हे 40, तर हे अशा पद्धतीने एकूण एवढे जे गुण आहेत तर हे एवढ्या 3 स्टेजेस मध्ये जे आहे तर तुमची परीक्षा जी आहे तर ती होणार आहे, हे लक्षात घ्या. पुढे त्यांनी एक छान कसं काम केलेलं आहे की त्यांनी सिलेबस पण तुम्हाला देऊन दिलेलं आहे की मराठीमध्ये नेमकं काय विचारणार आहे. बघा मराठीमध्ये ते विचारणार आहेत ग्रामर म्हणजे व्याकरण विचारणार आहेत, आणि कन्स्ट्रक्शन ऑफ सेंटेन्स अँड युजेस ऑफ वर्ड. म्हणजेच काय त्यांनी सांगितले की व्याकरण आणि शब्दसंग्रह याच्यावर आम्ही भर देणार आहोत. प्रश्न किती येणार आहेत? फक्त 10 गुणांसाठी 10 प्रश्न. पुढे इंग्रजीचं काय विचारणार आहेत? स्पेलिंग, ग्रामर, सेंटेन्स आणि वर्ड, तेच व्याकरण आणि शब्दसंग्रह. इंग्रजीवर मात्र 20 प्रश्न येतील, 20 गुणांसाठी प्रश्न जास्त आहे. पुढे जीकेचे 10 प्रश्नांवर उत्तरे 10 प्रश्न विचारले जाणार आहे. बघा क्वेश्चन ऑन डेली इव्हेंट्स. डेली इव्हेंट्स म्हणजे काय? चालू घडामोडीवर प्रश्न विचारले जातील तुम्हाला. एक्सपिरियन्स, वर्क ऑफ इमिनंट पर्सन इन व्हेरियस फील्ड ऑन हिस्ट्री, जिओग्राफी ऑफ इंडिया इज स्पेशली रिलेटेड टू द महाराष्ट्र. म्हणजेच काय तुम्हाला 3-4 गोष्टींवर इथं भर देऊन जावं लागेल. एक आहे चालू घडामोडींवर, म्हणजे जे चर्चेत व्यक्ती असतील ते. इतिहास इथं तुम्हाला विचारलेला आहे. तिसरं भूगोल इथं विचारलेला आहे. परंतु याच्यात भारत प्लस महाराष्ट्र असा दोन्ही जो आहे तो त्यांनी उल्लेख केलेला आहे. हे पण तुम्हाला लक्षात ठेवायचे. 10 प्रश्न येतील. पुढे जनरल इंटेलिजन्स तुमचं क्वांटिटेटिव्ह ऍप्टिट्यूडवर 20 प्रश्न 20 गुणांसाठी. अरिथमेटिक मध्ये ऍडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन, पर्सेंटेज हे 20 प्रश्न. पुढे कम्प्युटरच्या संबंधित 10 प्रश्न 10 गुणांसाठी. तर अशा पद्धतीने हा संपूर्ण सिलेबस जो आहे तर तो असणार आहे. आता टायपिंग टेस्ट ही इंग्रजी या भाषेत होईल आणि ही फक्त कम्प्युटरवर होणार आहे. खूप साऱ्या मुलांना वाटतं की मशीनवर होणार आहे का नाही, ही डायरेक्ट कम्प्युटरवर होणार आहे टायपिंग टेस्ट. तर अशा पद्धतीने आपण जे आहे तर ते जाणून घेतलं की मुंबई उच्च न्यायालयात भरती निघालेली आहे, लिपिकसाठी भरती निघालेली आहे.
कोर्टाच्या मध्ये जी प्रोसेस असते ना मित्रांनो, तर सिलेक्शनची ती खूप हार्ड असते, खूप स्टेजेस त्याला द्यावं लागतात. परंतु एकदा का तुमचा जॉब झाला तर तुम्ही एकदम व्यवस्थित पद्धतीने जे आहेत तर ते सेटल होऊन जातात. अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.